नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आगामी राज्यसेवा पूर्व परीक्षा ही आपल्या सर्वांसाठीच अत्यंत महत्वाची आहे. किंबहुना तो आपल्यासाठी एक शेवटचा प्रयत्न ठरेल अशा प्रकारची सुद्धा ती बाब आहे. माहित नाही जर गोष्टी असतात, पण खरं तर प्रत्येक विद्यार्थ्याला मी हेच सांगत असतो की हे बघ, हा तुझा पहिला आहे, दुसरा आहे, पाचवा आहे, आठवा आहे, व्हॉटएव्हर काही त्या आकड्यांचं महत्व नाहीये. प्रत्येक अटेम्प्ट हा आपल्यासाठी शेवटचा अटेम्प्ट असतो आणि त्याच निकराने आपण त्या अटेम्प्टला बघितलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत आणि यश मिळवण्यासाठी धडपडलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या ह्या पूर्व परीक्षेमधलं जे यश आहे हे आता सर्वस्वी डिपेंड आहे आपल्या जीएसच्या पेपरवरती. आणि जीएस मध्ये जे अनेक प्रकारचे विषय आहेत त्यापैकी एक आहे तो म्हणजे इतिहास. या इतिहास विषयाच्या संदर्भात आपण आता चर्चा करतोय. एकूणच जीएस मध्ये जे काही विषय आहेत 7 भाग आपण त्याचे पाडू शकतो, त्यापैकी एक इतिहास. आणि दरवर्षी याच्यावरती जवळपास 15 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. हे जे 15 प्रश्न आहेत त्या 15 प्रश्नांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर प्राचीन जो भारत आहे तो, मध्ययुगीन भारत आहे तो, आणि मग आधुनिक भारत आहे तो. जर या दोन भागांची तुलना केली तर मुलांना सर्वात जास्त भीती जी वाटते ती इथे वाटते, नाही का? याच्याबद्दल फारसं काही भीती वाटण्याचं कारण नाहीये, कारण पर्यायच नसतो, करावंच लागतं. ओके, पण अडचण कुठे येते ती इथे येते. आता याचा जर विचार केला तर मोस्टली जे वेटेज आहे ते इथे आहे. 60 to 70% वेटेज हे इथे आहे. अराउंड 30% वेटेज या ठिकाणी सापडतं. सो तुमचा फोकस हा इथेच असला पाहिजे, डेफिनेटली, त्यात काही वाद नाहीच आहे. पण दुसऱ्या बाजूला इतिहासासंदर्भात अभ्यास करत असताना पहिला मुद्दा आपण काय लक्षात घेतला पाहिजे तर तो आहे, तो तुमचा स्ट्रेंथ आहे का तो तुमचा वीकनेस आहे, हे अगोदर ओळखा. जर तो तुमचा स्ट्रेंथ असेल ना तर मित्रांनो याच्यावरती चांगलं काम करा. 15 पैकी किमान 13 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा. 15 पैकी 13 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करा. आउट ऑफ आउट काढायचे असतील काही हरकत नाहीये. पण जर तो तुमचा वीकनेस असेल, जर तुम्हाला हिस्ट्रीमध्ये फारसे गुण मिळवता येत नसतील असं वाटत असेल तर मात्र इथे तरी सुद्धा तुमचे किमान 8 प्रश्न 15 पैकी बरोबर यायलाच हवेत. मग जर हे 8 प्रश्न बरोबर यायला हवेत तर ते कुठून मिळवायचे? तर मग मोस्टली तुम्ही ते आधुनिक भारतातून मिळवा. मग प्राचीन मध्ययुगीनकडे तेवढं लक्ष देऊ नका, पण दुर्लक्ष करा असं बिलकुल नाही. आणि आताच्या ह्या टप्प्यामध्ये तर पहिल्या राऊंड मध्ये तर तुम्ही समानच त्या ठिकाणी वेळ दिला पाहिजे, प्रयत्न केलेच पाहिजेत. आणि म्हणून काय बघा, वीकनेस जरी असेल ना तर तो अप टू द मार्क तुम्हाला तिथपर्यंत आणता आला पाहिजे, यासाठी प्रयत्न करा. तर हे पहिला मुद्दा त्यात लक्षात ठेवा. दुसरी बाब ती म्हणजे इतिहासामध्ये आपण सहसा जे काही चुका करतो त्या चुका कुठल्या करतो आपण? तर पहिलं म्हणजे सणावळ्या ज्या आहेत त्या सणावळ्यांना आपण प्रचंड महत्व देतो किंवा घाबरतो, ही पहिली चूक आहे. दुसरं म्हणजे काय की कुठल्याही प्रकारे आकलन न करता केवळ आपण काय करतोय, जी तथ्य आहेत त्या तथ्यांवरती फळ देतो. आपण याला अधिक महत्व देतो, याला विसरतो. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्या, हे चुकीचे आहे. सणावळ्या किती आहेत ना, तुम्ही करा विश्लेषण करा प्रश्नांचा आतापर्यंत आलेल्या 2013 पासून ते आतापर्यंतच्या 2022-23 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका काढा आणि मला सांगा दरवर्षी जे 15 प्रश्न आहेत त्यापैकी सणावळ्यावरती किती प्रश्न आहेत, किती आहेत? मग तुम्हाला कळेल स्वतःला की अरे नाहीये ना, सगळे काही प्रश्न हे फक्त इसवी सणावर नाही आहेत. आणि जे काही इसवी सणावरती आलाच प्रश्न मित्रांनो तर ते टिपिकल असतात, ते आपल्याला माहिती पडतं. मग ते एखादा अत्यंत ऐतिहासिक त्या ठिकाणी काहीतरी घडलं असेल, मग ते भारतामध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या वेळेसचा तो आपण पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कुठे मांडला आणि कधी मांडला हे माहिती असायला पाहिजे.
स्वातंत्र्यानंतर मूलभूत हक्क जे अत्यंत महत्वाची भूमिका निभावतात, ती मोतीलाल नेहरू समिती मग ती कधी मांडली हे आपल्याला माहिती असायला हवं. भारताचे असंख्य तुकडे होण्यापासून ज्यांनी वाचवलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे जे काही स्वतंत्र मतदारसंघ आहेत, ठीक आहे लक्षात घ्या, त्याच्याऐवजी राखीव मतदारसंघाची संकल्पना ज्या पुणे करारातून स्वीकारली, तो पुणे करार मग तो किती साली झाला हे माहिती असायला पाहिजे. आणि ब्रिटिशांनी जो हा तीव्र प्रयत्न केला तो मॅकडोनाल्डचा जाती निवाडा तो कधीचा होता हे माहिती पाहिजे. शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब या दोन संकल्पना कुठून आल्या, तो सायमन कमिशन तो कधी होता. जलियांवाला बाग हत्याकांडामध्ये ब्रिटिशांनी आपल्या शोषणाची आणि जुलमाची पराकोटी गाठली, तो जलियांवाला बाग हत्याकांड नक्की कधी झाला हे माहिती असायला पाहिजे. भारताला ते स्वातंत्र्य देणं आणि त्याचबरोबर ते काही अधिकार देण्याची जी हस्तांतरणाची प्रक्रिया आहे ही सुरू झाली त्या त्रिमंत्री कमिशन पासून. हे कधीपासूनच आहे, हे कधी आलं, मग त्रिमंत्री कमिशन कधी आलं, क्रिस्प कधी आला माउंटबॅटन हे माहिती पाहिजे. आणि लक्षात घ्या, हा इतिहास मी माझ्यासाठी अभ्यासला ना, मग मला ते पाठ नाही करावं लागत. हा कदाचित रिव्हिजन करावी लागेल, पण मला पाठ नाही करावं लागत. आणि यासाठी मित्रांनो साधी सोपी ट्रिक लक्षात ठेवा, आणि ती म्हणजे, आता तुमच्यापैकी मोस्टली मुलं वापरतात नाही वापरतात हा भाग वेगळा, पण नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रांकडून जे युपीएससी तयारी करतात त्यांच्याकडून तुम्ही ते पुस्तक घेऊ शकता. ते म्हणजे ग्रोव्हर अँड बेल्लेकर यांचं. ग्रोव्हर अँड बेल्लेकर यांच्या पुस्तकामध्ये शेवटची परिशिष्ट आहेत बघा, ज्यामध्ये त्यांनी सगळी गव्हर्नर जनरल, व्हाईस रॉय किंवा भारताच्या सगळ्या जे काही घटना आहेत ना आधुनिक भारतातल्या, त्याची एक क्रोनॉलॉजी दिलेली आहे. काढा, त्याचे स्वतंत्र पेजेस बनवा, प्रिंट काढा आणि ती किमान रिव्हिजन करा, त्याची दररोज रिव्हिजन करा. आणि मग बघा तुमचा किती चांगला अभ्यास होतो, तुम्हाला किती चांगला कॉन्फिडन्स येतो हे लक्षात घ्या. या पद्धतीने जायला पाहिजे. हा एक भाग आहे. म्हणून सनावळ्या किती उत्तर आहे तुमच्या ज्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण याच्यामध्ये. दुसरं जे येतात ते अत्यंत महत्वाचे आहेत, ते तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. भले तुम्ही अभ्यास करा अथवा न करा, भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला ते माहिती असायलाच पाहिजे. अशा ह्या फॅक्ट आहेत त्या माहिती असायला हव्या. त्यामध्ये काही कुठल्याही प्रकारचे अजून पुन्हा नाही, मी याला काहीतरी निमोनिक्स जोडतो, मग 7 8 9 7 8 45, अरे काय, पुन्हा प्रश्न हा पडतो की 7 8 45 हे कशासाठी मी तयार केलं होतं. इथून ती सुरुवात होते. असं करू नका, ठीक आहे. हे करा. दुसरा मुद्दा काय, आकलन. इतिहासामध्ये ना प्रत्येक पुढची घटना ही मागच्या घटनेवर अवलंबून असते. त्याला कारण असतात, ती कारण समजून घ्या. गांधीजींनी तिन्ही मोठ्या चळवळी ज्या सुरू केल्या, उदाहरण सांगतो, असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग किंवा चले जावचं आंदोलन, हे तिन्ही लक्षात घ्या. ह्या तिन्हीच्या पाठीमागे एक महत्वाचं कारण आहे, ती म्हणजे त्या काळातली आर्थिक परिस्थिती. ज्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावलेली आहे असं गांधीजींना वाटलं, असंतोष प्रचंड वाढलेला आहे असं वाटलं, त्या काळात त्यांनी लगेच आंदोलन सुरू केले बघा. आणि त्याचबरोबर गांधीजींनी आंदोलन हे अगदी राईट टाइमला थांबवलेले आहेत. त्यांनी कारण शोधली, अरे चला चौरी चौरा घडलं, निमित्त मिळालं, थांबवून टाका. सविनय कायदेभंग, चला तिकडे गोलमेज परिषदा सुरू झाल्यात, थांबवा. काय का थांबवलं? कारण गांधीजींना हे माहिती होतं की लोकांची सहनशीलता एका टिपिकल पॉइंटच्या पलीकडे ना ताणली जाऊ शकत नाही. म्हणून तिथे काय केलं पाहिजे, थांबलं पाहिजे. जेवढं मिळतंय सरकारकडून तेवढं घेतलं पाहिजे, थांबलं पाहिजे, लोकांना ताजतवानं होण्यासाठी वेळ दिला पाहिजे आणि त्यानंतर परत स्ट्रगल केला पाहिजे. स्ट्रगल, ट्रू स्ट्रगल. लढा, थांबा, पुन्हा ताजतवानं व्हा आणि पुन्हा लढा. या पद्धतीने आकलन करून घ्या, हे काय आहे समजून घ्या. डोळ्यात झोप असेल, प्रचंड आळस आलेला असेल, खूप थकलेले असाल, अशा वेळेस इतिहास वाचू नका. वाचताना तो समजून घ्या, काय आहे इंटरलिंकिंग करण्याचा प्रयत्न करा. गांधीजी असतील त्याच वेळेस पॅरलल चालणारी युवकांची चळवळ असेल, कारण ह्या युवकांची चळवळ बघा, गांधीजींच्या चळवळीला काय आहे, ती अँटीथेसिस आहे. अँटीथेसिस म्हणजे काय, जे मराठीमध्ये त्याला हे म्हणतात ना वाद आणि प्रतिवाद, ते प्रतिवाद आहे. इकडे गांधीजींनी काही सुरू केले की लगेच त्या ठिकाणी ह्याच्या काही क्रांतिकारकांच्या चळवळी आहेत त्या काय होतात, मंदावतात, वाढत नाहीत, मंदावतात. कारण लोकांचा सहभाग त्या चळवळीमध्ये जास्त वाढलेला असतो. मग इकडे क्रांतिकारकांच्या चळवळी कुठेतरी मंदावलेल्या दिसतात.
पण गांधीजींच्या चळवळी थांबल्या की बघा क्रांतिकारकांच्या चळवळी उफाळून येतात. हे नेहमी बघा, तुम्हाला सापडेल हे सगळं. अहो फार रंजक आहे हे. आणि असं म्हटलं जातं, म्हटलं काय तुम्हाला माहितीच आहे, ते इतिहास माहित नसेल तर तुम्हाला पुढे भविष्यामधल्या चुका कळणार कशा. या पद्धतीने इतिहासाचा अभ्यास करा, त्यात इंटरेस्ट वाढवा. मग बघा पाठांतर नाही करावं लागत, मग बघा प्रश्न नाही चुकत. हा, एक मुद्दा आहे, आयोग थोडस त्या पद्धतीने फार किचकट जातं किंवा फार किचकट पद्धतीने बारीक बारीक गोष्टी विचारतं. पण मित्रांनो, आपण काय केलं पाहिजे, जे जे प्रश्न आपण केलेल्या अध्ययनातून विचारलेले आहेत, आपल्या स्रोतामधून आलेले आहेत ना, तो एकही प्रश्न चुकता कामा नये. आपण त्याची काळजी घेतली पाहिजे. आयोगाचे असे हटके प्रश्न असणारच आहेत, पण ते हटके प्रश्न म्हणजे 15 पैकी 12, 13, 14 असे नसतात. एखाद दुसरा असतो, बाकीचे आपल्याला येतातच की. समाज सुधारक करायचा अभ्यास, दररोज एक समाज सुधारक वाचा आणि त्यानुसार त्याचं पाठांतर सुरू करा. बघा लक्षात घ्या, दररोज एक समाज सुधारक आजपासून तुम्ही करत राहिलात आपल्यासोबत, तर 15 दिवसात तुमचे 15 समाज सुधारक दररोज होऊन जातील. मग पुढल्या 15 दिवसामध्ये आपण वाचलेल्या पाठ केलेल्या 15 समाज सुधारकांची परत रिव्हिजन करा. दररोज एक समाज सुधारक करायला 10 मिनिटं लागतात. अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता त्याचा. येते लक्षात तुम्हाला. सो हे करा आणि बघा याच्यामध्ये किती छान मार्क्स वाढतील. तसंच आहे दुसरं, प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत, राजकीय इतिहासाला फार महत्व देऊ नका. राजकीय, हा, काही लढाया फार महत्वाच्या असतात, अलीकडल्या काळात त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसतं, पण काही महत्वाच्या घटना सोडल्या ना तर मोस्टली बघा प्रश्न जे येतील तुम्हाला ते आर्थिक, सांस्कृतिक, प्रशासकीय, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायापेक्षा त्यांचं अष्टप्रधान तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हे लक्षात घ्या. त्यांची महसूल पद्धती विचारली जाऊ शकते. बादशाह अकबराच्या पण लढाईपेक्षा त्यांचं जे दिन-इलाहीचं धोरण आहे ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यावरती काम करा. नवरत्न कोण आहेत त्याच्यावरती काम करा, ते तुम्हाला माहिती असायला हवे. गौतम बुद्ध ते महावीर जैन कशामुळे निर्माण झाली ही त्या ठिकाणी भौतिक अल्टरनेटिव्ह रिलिजन्सची जी काही मुवमेंट आहे निर्माण झाली, त्याचा अभ्यास करा, ना की राजकीय. हे लक्षात घ्या. आणि आणखी एक महत्वाचं म्हणजे इतिहासाला फक्त इतिहासाच्या संदर्भात बघू नका. इतिहास हा प्लेन पेपर वरती अभ्यासू नका. म्हणजे काय, म्हणजे इतिहास हा सगळा मॅप वरती अभ्यासा. मॅप, अटलास, प्रचंड महत्वाचं वाक्यच आहे. इतिहास हा भूगोलाच्या रंगमंचावर घडतो, वाक्यच आहे ते. मग त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा आणि बघा तुम्हाला कशा पद्धतीने याच्यात चांगले गुण मिळतात. आणि त्यामुळे आपला अटलास खूप चांगला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले उत्तरेकडून दक्षिणेकडे माहिती असायला पाहिजेत. हो, कसं लक्षात ठेवणार, अटलास. अटलास किल्ले लक्षात ठेवण्याच्या ऐवजी आजची ठिकाण लक्षात ठेवा. महाबळेश्वर कुठं आलं, रायगड कुठं आलं, रत्नागिरी कुठे आहे, सिंधुदुर्ग कुठे आहे, विजयदुर्ग कुठे आहे, अटलास वरती करा. संपूर्ण मुघलांचा, संपूर्ण शिवाजी महाराजांचा, संपूर्ण त्या जे महाजनपद आहेत त्यांचा सगळा अटलास वरती अभ्यास करा आणि मग बघा तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने गोष्टी लक्षात राहतात. ठीक आहे. सो हे करायचं आहे. या पद्धतीने गेला तर डेफिनेटली मार्क्स चांगले मिळतील. परीक्षेमध्ये आपल्याला काय दिले त्यांनी, भारताचा इतिहास आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ. आता ही राष्ट्रीय चळवळ जी आहे ती कशा संदर्भात, मॉडर्न इंडिया असा, आणि भारताचा इतिहास कसा, तर त्यामध्ये एन्शियंट प्लस मिडिवल अशा दोन्ही प्रकारच्या येतो. महाराष्ट्राच्या भारांशासह महाराष्ट्रातले काही विचारतातच, विशेषतः समाज सुधारक, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, हे दोन मुद्दे फक्त त्यामध्ये महत्वाचे ठरतात. अदरवाईज भारताच्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराष्ट्रातील लोकांचं सर्वात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे वेगळं काही करण्याची गरज पडणार नाहीच आहे. आता जसं आपण बघितलं कुठल्या घटकाला किती महत्व द्यावं, कोणत्या घटकावर भर द्यावा, याचं उत्तर पीवायक्यूचं अनालिसिस अतिशय स्ट्रॉंग पाहिजे. हे करा, यातून तुमची दोन्ही उत्तर येतात. संदर्भ साहित्य एक थोडेसे हिंट मी मगाशी तुम्हाला दिले, आताही परत देतो. कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत, तर बेसिकली फॅक्च्युअल प्रश्न आहेत, काही अनालिटिकल आहेत, कॉन्सेप्च्युअल आहेत, पण कसा अभ्यास करायचा मी तुम्हाला सांगितलेला आहे. आणि संदर्भ साहित्याचा विचार केला, स्टेट बोर्ड अतिशय महत्वाचे. स्टेट बोर्ड मधून आहे तसे प्रश्न येतात, स्टेट बोर्ड मधून तुम्हाला संकल्पना समजतात.
आधुनिक भारताचा इतिहास ग्रोव्हर बेल्लेकर जर केलेला असेल तर करा, नसेल केलेला डिपेंड्स, नाही केला तरी चालेल, पण ऍटलीस्ट मागचे परिशिष्ट नक्की करा. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास डॉक्टर गाठाळ सरांचं पुस्तक आहे, पण सिलेक्टिव्हली जा, फार नाही, सिलेबस नुसार तेवढं आहे तेवढंच करा, याच्यापेक्षा जास्त करण्याची गरज नाही. मित्रांनो, तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कुठल्याही प्रकारची अडचण असेल आम्ही आहोत, आम्हाला संपर्क साधा, निश्चितपणे तुम्हाला मदत करायला आवडेल. पुन्हा एकदा अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.